हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज माझी रेसिपी आहे साबुदाणा आणि बटाटा वापरून बनवलेली चकली। आता तुम्ही म्हणसाल की ताई ही चकली तर वाटते का? पुढं सांगते मी माझ्याकडून काय झाले। पण एकदम खुसखुशीत आणि एकदम चवीला पण एकदम छान अशी चकली बनलेली होती माझी। आता चकलीच बोलायला लागेल ह्याला, तशी पण आपण तोडूनच खातो, मग अशी झाली तरी काही एवढं काही हरकत नाही माझ्याकडून। म्हणजे चव वगैरे त्याची टेस्ट वगैरे छान होती, फक्त ते गोल बनलेलं नव्हतं। तर मी पुढं सांगते की माझ्याकडून ते गोल वगैरे का बनलेलं नव्हतं ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा आणि कमेंट पण करून सांगा जावा की मला काही चुकत असेल माझं तर। इथं हे वाळवून बघा कसे दिसत आहेत, हे एकदम छान कडक असे वाळवून ठेवलेले आहेत मी। तर चला मग रेसिपीला मी सुरुवात करते। मी सांगते की मी काय काय घेतलेलं आहे। इथं मी पॅकिंगवाला 1 किलो शाबू घेतलेला आहे। 1 किलो शाबूला कमीत कमी 2 पाणी पहिला स्वच्छ करून बघायचा त्याच्यात काही घाण वगैरे आहे का, आणि 2 पाण्यानं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा। 2 पाण्याने धुतला म्हणजे त्याच्यात वरचे जे पांढरं असतं ना ते सगळं निघून जातं, मग त्यात काही घाण वगैरे राहत नाही। 2 पाण्याने स्वच्छ साबुदाणा धुवून घेतल्यानंतर इथं मी साबुदाण्याच्या अगदी थोडंसं वरती, इथं बघू शकता मी, तुम्ही एक आपल्या बोटाची जेवढी कांडी असते ना तेवढंच वरती पाणी ठेवायचं। म्हणजे जास्त पाणी झालं तर ते एकदम गिजगीज होऊ शकतं, म्हणून जास्त पाणी ओतायचं नाही। आता इथं 1 किलो साबुदाण्याला मी इथं 1.5 किलो बटाटे घेतले होते। तर इथंच माझी थोडीशी मिस्टेक झालेली आहे। मी बटाटे 1.5 किलोला थोडेसे 1-2 जरी ह्याच्यातले बटाटे काढले असते तरी माझ्या ते व्यवस्थित चकल्या पडल्या असत्या, पण चवीला एकदम व्यवस्थित होत्या, छान म्हणजे चवीला छान होत्या त्या। फक्त माझ्याकडून इथं काय झालं, मी 1.5 किलो बटाटे घेतले, ते पण प्रमाण अगदी व्यवस्थित झालं असतं, पण मी इथं ते बटाटे धुवून वगैरे घेतले आणि कुकरला लावले। इथं कुकरला लावल्यानंतर मी त्याच्या कमीत कमी 4-5 शिट्ट्या करायला पाहिजे होत्या। तर मला वाटलं की ते बटाटे शिजणार नाहीत, म्हणून मी कमीत कमी त्याच्या 8 तरी शिट्ट्या करून घेतलेल्या असतील। इथं बघू शकता हे बटाटे पाणी असं वरती, म्हणजे पाणी जास्त होतं कुकरमध्ये आणि बटाटे पण जास्त होते, त्याच्यामुळं ते एकदम असं बाहेर ओतू आल्यासारखं होतं, ते एक सगळं पाणी वगैरे असं बाहेर पडत होतं। साबुदाणा तुम्ही बघू शकता ते माझा मऊसूत असा साबुदाणा रात्रभर मी भिजत ठेवलेला होता। हे बटाटे एवढे गाळ झाले शिजून की त्याला म्हणजे खिसायची पण गरज लागली नाही माझ्याकडं। मग ते मॅश करून घेतले मी, माझ्याकडे मॅशर होतं। एक पण गाठी वगैरे काही राहू द्यायच्या नाही त्या, मग नाहीतर आपल्या त्या हे जो असतो त्याच्यातून खाली नाही पडत, शेवग्यातून ते पीठ खाली नाही पडत। आता इथं बटाट्यासाठी माझ्याकडून ती क्लिप ॲक्च्युली जोडायची राहिली माझ्याकडून। मी इथं बटाट्याला मीठ आणि कोणी लाल तिखट पण वापरतं, पण मी इथं वापरलेलं आहे हिरवी मिरची आणि मीठ फक्त। तर इथं बघू शकता मी सगळ्या अशा चकल्या तर काही झाल्या नाही, त्या असे जे उभ्या लाईनी पडत होते त्या उभ्या लाईनी टाकून घेतल्या मी, आणि 2 दिवस त्याला टेरेसवरती सुकवायला ठेवलं होतं मी। तर इथे एकदम वाळून झाल्यानंतर हे असं झालेलं आहे, एकदम कडक झालेलं होतं, पण छान होत्या चवीला। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर खरंच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।